कैलासवासी आई बाबा यांच्या पावन स्मृतीस अभिवादन. आशीर्वाद. माननीय श्री डॉक्टर सुहास भाऊ नटावतकर, अध्यक्ष पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार. माननीय सौ सुहासिनी नटावतकर, प्राचार्या एकलव्य विद्यालय नंदुरबार. वनवासी विद्यालय व SC चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, वनवासी बालमंदिर व प्राथमिक विद्यामंदिर चिंचपाडा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष आभार. 21वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा 2024-25 दिनांक 15, 16, 17 जानेवारी 2025. ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नंदुरबार. प्रस्तुत वनवासी विद्यालय व SC चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार. तंत्रसहाय्य संगीत राज तळेकर, प्रकाश योजना आसेफ शेख, रंगभूषा सौ रेखा राजेंद्र पाटील, वेशभूषा डॉक्टर विकास रमेश सपकाळे, नेपथ्य श्री शुभम परदेशी, रंगमंच व्यवस्था इम्रान खा पठाण, श्रीमती विजया शरद नाहिदे, श्री संदीप आहेर, श्री भारत झाटे, श्रीमती पूनम चव्हाण. निर्मिती प्रमुख श्री प्रमोद मधुकर चिंचोले. छायाचित्रण श्री पंडित मोरे. कलावंत व भूमिका: अम्माच्या भूमिकेत ध्रुवी जगदीश कारले, लक्ष्मीच्या भूमिकेत नंदनी जगदीश पाटील, अलीच्या भूमिकेत आयुष किसन वळवी, रुखसारच्या भूमिकेत ट्विंकल छोटू निकम, अब्बूच्या भूमिकेत शुभम सुभाष गायकवाड, अम्मीच्या भूमिकेत रहिमा इमामुद्दीन तेली, सँडीच्या भूमिकेत समर्पण निमेश भट्टी, मंगलाच्या भूमिकेत स्नेहा पप्पू गावित, गौतमच्या भूमिकेत प्रेम सुनील वसावे, विमलाच्या भूमिकेत मानवी दिनेश भोई, वंदनाच्या भूमिकेत राधिका विनेश वसावे, बशीरच्या भूमिकेत अंकुश अनिल पाटील, महिलेच्या भूमिकेत यज्ञा नितीन तिळके, पुरुषाच्या भूमिकेत नचिकेत मनोज पवार, मुलांच्या भूमिकेत निखिलेश संदीप पाटील, प्रणव जगदीश पाटील, प्रीतम राजू वसावे, प्रज्वल रविकांत वळवी, विकेश सीताराम वसावे, याकोब किलू गावित, अतुल भीमसिंग वसावे, महेंद्र भीमसिंग तडवी. मुलीच्या भूमिकेत आकांक्षा आकाश वसावे. बालपण सुंदर निरागस, बागेतील उंच झोका घेत पक्षी, प्राणी, फुलपाखरू यात रमणारे, परी, राक्षस, जीन, चेटकीन यांच्या काल्पनिक जादूमय नगरीच्या अद्भुत गोष्टी आजींकडून तासनतास ऐकणारे, पुस्तकातील चित्ररूपी गोष्टींची मुसाफिरी करणारे आणि रंगमंचावरील नाटकाद्वारे काल्पनिक पात्रांना, बोलक्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा आनंद घेणारे. दूरचित्रवाहिनीच्या टॉम अँड जेरी, मिकी माऊस, स्पायडरमॅन, ही मॅन यांच्यापासून ते डोरेमॉन, निंजा हातोडी, छोटा भीम, कार्टून सिरियल्स यामधून आता मोबाईल गेम्समध्ये गुंतून राहणारे, मम्मी पप्पांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी शाळा, शिकवणी वर्ग, हॉबी क्लासला जाणारे बालपण. हे बालपण पोटभरांनासोबत मुलांचे लाड पुरवणाऱ्या घरातील बालपण. पण ज्यांचे बालपण अशा घरात नाही, जे फुटपाथवर जगतात, अशाच बालपणाची काल्पनिक गोष्ट आहे जी बालकांच्या वास्तववादी जीवनाशी साम्य दर्शवते. लेखक आसेफ शेख अन्सारी, दिग्दर्शक श्री कांतीलाल गोरजी वसावे, उपशिक्षक वनवासी विद्यालय चिंचपाडा, तालुका नवापूर. प्रस्तुत करीत आहोत नाटिका वडाळा ब्रिज. क्लासला जाणारे बालपण, हे बालपण पोटभरांना सोबत मुलांचे लाड पुरवणाऱ्या घरातील बालपण. पण ज्यांचे बालपण अशा घरात नाही, जे फुटपाथवर जगते,
जे बालकांच्या वास्तववादी जीवनाशी साम्य साधणारे आहे.
अम्मी लोग उनके बच्चों का बर्थडे बड़े धूमधाम से करते हैं. आपण तर करू शकत नाही ना, मग करू दे की त्यांना त्यांचं. बर्थडे फिरते सर्व करावं, पण हे काय गेल्या 8 दिवसापासून दिवस रात्र हिंडून भंगार जमा करून ते विकून लक्ष्मीने पैसे जमा केले. पण पैशाचं केलं काय, तर बिर्याणी आणली किलोवर. बिर्याणी 2 मिनिटात खाल्लास. अम्मा, तुझ्या लक्ष्मीच्या मन लय मोठा आहे. आपल्यासारखं गरीबाने एवढं मोठं मन ठेवून चालतंय का? अम्मा, मन मोठं काय आणि छोटं काय, मात्र गरिबांकडे असं म्हटलं तर बाकीच्यांकडे तर फक्त डोकं. आता तुझंच बघ ना, तू जर लक्ष्मीला. मला माहित आहे तू पुढे काय बोलणार आहे. माझ्या लक्ष्मीचं मन फार मोठं आहे. पण जा काम बघ तुझं, पण मला माझं काम करू दे. बरं अम्मा, मी काम बघते माझं. पण तुझ्याकडे रात्रीचा बर्थडे बॉय आलाय बघ. अम्मा, ये अम्मा, लक्ष्मी कुठे आहे? अजून झोपलेलीच आहे, उठायचा पत्ता नाही. झोपली? मी आवतो का तिला? तू उठवतो का तिला? माती तर खाणार नाही ना? काय अम्मा, काय पण करू नकोस. रात्रीकडे आपला बर्थडे आलाय. ते दिसतंय, रात्रीचा बर्थडे झालाय, पण कपडे नाही बदलतात. झोपला होता. नाही अम्मा, तू पण ना. आपण रोज रात्री फाटक्या तुटक्या ठिकाणल्या कपड्यात झोपतो. एक दिवस मी नवीन कपड्यात झोपलो तर काय बिघडलं? खरं आहे तुझं पोरा. एक दिवस नवीन कपड्यात झोपलो तर काय बिघडलं. पण पोरा, एक दिवस नवीन कपड्यात झोपण्यानं आपलं नशीब थोडंच बदलणार आहे. अम्मा काय बोलते? काय नाही पोरा, उठवतो ना तिला. उठव. ए सँडी, जरा संभाल के. आपण सँडी ब्रँड आहे. सँडी ब्रँड. ना ब्रँड नाही का, ब्रँड. मिट्टी का ब्रँड. काय बोलले? नाही. लक्ष्मी, लक्ष्मी उठ ना यार. अरे हलवून उठव तिला. मला. अरे सँडी, कालच तुझा बर्थडे झाला. आता तुझ्यासाठी दुसरा दिवस सुरू झाला. दिवसाची सुरुवात घाबरून करायची नसते. पहिला दिवस हा एन्जॉय करायचा आणि दुसरा दिवस डेअरिंग दाखवायचा. असं घाबरून कसं चालेल? दाखव ना तुझी हिंमत. माझी हिंमत? अरे सँडी की हिम्मत की बात मत करना. अक्का, माझ्या सँडी की हिम्मत को जानता है. ए सँडी, दादा डब्बा लेके किस पटरी के बारे उठवलं का तिला? हा अम्मा, उठवतो. हा सँडीचा खाणार आहे आता लक्ष्मीचा प्रसाद. काय नाही रे, तू उठव ना तिला. की मी उठू? लक्ष्मीला बघता आपण उठवणार आणि पिठाड्यावर खाणार. काय रे, तू उठव ना तिला. लक्ष्मी, लक्ष्मी उठ ना यार. अरे उठत नाही यार. माती खाली म्हणजे लक्ष्मी जागी झाली. काय रे, काही काम धंदे नाही का? अगं लक्ष्मी, बघून लटकवलं, तिकडे कपडे खराब केले. काय रे, काय झालं? काय नाही अम्मा, रात्री हे छोटे मच्छर झोपू देत नाही आणि सकाळी हे मोठे मच्छर. मच्छर कोणाला म्हणते? मच्छर नाही तर कॉक्रोच म्हणू की उंदीर. बाजूला सकाळी सकाळी डोकं खराब करायला आलाय. लक्ष्मी, अम्मा 2 रुपये दे, मी जाऊन येते. ते डब्यात काय चिल्लर घेऊन जा. अम्मा मी जाऊन येते. हा जा, जाऊन ये. जाते पण मग या माकडांना काही देऊ नकोस खायला. एकदा आम्ही काही खायला नाही आलोय. मग आम्ही बघायला आलोय. काय बघायला आलाय? ती रात्रीची बिर्याणी उरली का नाही? बिर्याणी रात्रीची? नाही ना, तुम्ही अम्माला बघायला आलाय. अम्मा काय गावाला गेली? अम्माला बघायला आलाय. लक्ष्मी, तू जाऊन ये जा. हो अम्मा, मी जाऊन येते. पण यांना काही खायला देऊ नकोस. काय? अम्मा,
क्या? हाँ अम्मा, क्या हुआ? कुछ ज्यादा नहीं हुआ. दुपारी काय खाल्लं होतंस का नाही? वडापाव खाल्ला होता. सँडी आणि सुनीता गेले का त्याच्या झोपडी? हो गेले. मंगला आणि गौतम पण गेले त्यांच्या झोपी. जा हात पाय धुवून घे, जेवायला वाढते तुला. अम्मा, कोण? क्या नाम है तुम्हारा? अम्मा बहिरे आहेत ते दोघं. ऐकायला येत नाही त्यांना. लक्ष्मी तू गप्प बस. कौन हो? कहाँ से आए हो? अरे सुनाई नहीं देता क्या? अम्मा क्या पूछ रही है? कौन हाथ तुम्ही? लक्ष्मी तू गप्प रहा. क्या है? क्या नाम है तुम्हारा? अरे वाह, कितनी प्यारी गुड़िया है. क्या नाम है बेटी तुम्हारा? क्या भूख लगी है? आ बेटी खा ले कुछ थोड़ा. ये तेरी बहन है क्या? अरे कैसा भाई है, उसे भूख लगी है. भूख तो तुझे भी लगी होगी ना. आओ चलो बैठो, खाना खा लो. अरे आओ बेटा. खा लो अम्मा का दिल बहुत बड़ा है. लक्ष्मी तो चुप. या छोटी से हाथ धो और तू भी हाथ धो के खाना खा. अम्मा, त्यांना वाढ आली. अगं कुठे चाललीस? अम्मा, त्यांना वाढ आली. येते मी. काय आणलं तू? समोसा. बेटी ले ले. तुला आवडतो ना समोसा? हाँ, ले ले फिर, खा ले. आवडतात ना तुला, घे मग खा ले. तू पण घे. नको मला. अरे घे ना, तो सँडी तर आमच्या इथे रोज जेवतो. सँडी? तो माझा मित्र आहे. भैया, इसमें तो खिमा ही नहीं है. खिमा? अगं खिमा म्हणजे मटणचे छोटे छोटे तुकडे. खिम्याचे समोसे? अम्मा, कुठे मिळतात हे? आपल्या इथे तर मिळत नाही. अरे मस्जिद स्टेशन जवळ आणि माहीमच्या दर्ग्याजवळ मिळतात. मला तर माहीतच नाही. इतके दिवस तर मी बटाट्याचे समोसे खात होते. कुठे राहता तुम्ही? अरे कुठे राहता तुम्ही? अगं लक्ष्मी त्यांना खाऊ दे आधी. और तुम्हारा नाम क्या है बेटा? माझे नाव अली आहे. और तेरा नाम क्या है बेटी? रुखसार. अरे वाह, प्यारा नाम है. कहाँ रहती हो? मुंबई में रहती हो क्या? अरे कुठे राहतात सांगा तरी. हम मुजफ्फरपुर में रहते हैं. और तुम्हारे माँ बाप कहाँ पर है? हमारे अब को लोगों ने चुप हो जाओ. मुंबई में तुम दोनों किसके साथ आए हो? हम दोनों अकेले आए हैं. डरो मत बच्चों, खाना खाने और यही करो. जिसका कोई नहीं होता ना, उसका ऊपर वाला
दंगल म्हणजे मारामारी. भांडण. तिथे काही डोकं नसलेल्या माणसांनी दुसऱ्या माणसांना
ही दोन नवीन पोरं आली यांना पैसे द्या. अरे वा, बहुत अच्छी बात है. कौन आहे ती अम्मा? पातळीत समजा पण पोरं फार हुशार आहेत हा. हो का अम्मा? बसा मुलांनो. मुलांनो, आजपासून आठवड्यातून 2 दिवस बरोबर यायचे आहात. A for apple. B for ball. C for cat. D for dog. E for elephant. बोला बशीर भाई. वंदना दीदी, उद्यापासून माझी मुलगी महिनाभर येणार नाही. का गावाला जात आहे का सर्व? गावाला जात नाही. ते उद्या जरा चांद दिसला तर आमचा रमजानचा महिना सुरू होईल. मग रात्रीची तरावीची नमाज असते ना, मग तिला नाही जमणार. अरे हा, रमजान सुरू होणार आहे ना. ठीक आहे, पण बशीर भाई तुमची मुलगी हुशार आहे, तिला शिकू द्या. जी दीदी. बच्चों, कल याद से सब याद करके आना. जी दीदी.
काही आणणार नाही. अब्बू, आधी मी आपल्या रुसासाठी खूप भारी ड्रेस आणणार. अब्बू, तो ड्रेस घातल्यावर आपली रुसार बरीसारखी दिसेल. हा अब्बू, ही रुसार बरी. समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है. रात में जब एक छोटा सा नन्हा सा दीपक जलता है, उसकी जरा सी ज्योत सही पर दूर से उसको देख कोई बरसों का मुसाफिर गिरते गिरते संभलता है. समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है. रात में जब एक छोटा सा नन्हा सा दीपक जलता है, उसकी जरा सी ज्योत सही पर दूर से उसको देख कोई बरसों का मुसाफिर गिरते गिरते संभलता है. समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है. मैंने जाते जाते जाना कौन है अपना कौन पराया. मैंने जाते जाते जाना कौन है अपना कौन पराया. बस तू ही मेरा अपना है, बस तूने प्यार निभाया. तू नहीं जानता तू मेरा अब है क्या, तुझको हूँ देखता तो दिल कैसे पिघलता है. समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है. काय गं लक्ष्मी, काय झालं? अली, आज चंद्र दिवसा म्हणजे उद्या ईद होईल ना? हो लक्ष्मी, उद्या ईद आहे. आपण थोड्या मार्केटला? अरे ईदची खरेदी. अरे हो, ईदची खरेदी करायची ना. अम्मा, अये अम्मा, झोपलीये. झोपली? बरं, अली मी तयार होऊन येते. मी पण जाऊन येतो. बिलकुल. तू तयार हो, मी आलोच. अगं मी या डब्यात पैसे ठेवले होते, पण आता या डब्यात पैसे नाही. अगं बोल, कोणी आलं होतं का? रुखसार, पैसे कुठे आहेत? क्या हुआ अली? क्यों चिल्ला रहे हो? अगं मी या डब्यात पैसे ठेवले होते, पण आता या डब्यात पैसे नाही. तू नक्की याच डब्यात पैसे ठेवले होते ना? हो, मी याच डब्यात पैसे ठेवले होते. तरी पण आपण नीट शोधू शकतो. बघितले, पैसे कुठेच नाही.
या खुदा, अब मैं क्या करूं? मैं जो पैसे जमा करे होते ते सर्व पैसे घर लेने चले थे। भैया भैया रो मत भैया, पैसे चोरी नहीं हुए। काय पैसे चोरी झाले नाहीत? ते पैसे मी खर्च केले। सर 700-800 रुपये थे इसमें, मैंने कहाँ खर्च किए इतने पैसे? भैया भैया अम्मा को बहुत दुख रहा था, तो अम्मा दोपहर को अस्पताल गए थे। तिथे डॉक्टर ने अम्मा को सलाइन की बोतल लगाई। अम्मा नहीं म्हणत होती, कारण अम्माजवळ एवढे पैसे नव्हते। मग मी आपले सुट्टीचे पैसे अम्माला नेऊन दिले। अम्मा ते पैसे घेत नव्हते, पण मी अम्माला माझी कसम दिली, जर ते पैसे अम्माला घेतले नाही तर मी जेवणार नाही। तर ते सगळं करून आम्ही परत घरी आलो। भैया भैया अम्मा खूप आजारी आहे। अम्मा आता झोपलेली आहे ना? हा भैया, अम्माला थोडंसं खाल्लं, गोळी दवाई घेतली आणि झोपी गेली। सर आज असं वाटत आहे की माझ्यासमोर तू नाहीस तर खरंच आपले अम्मी अब्बू उभे आहेत। तू लहान नाहीस तर खरंच खूप मोठी आहेस। आपल्या अम्मी अब्बूने सांगितलेल्या सर्व गोष्टी तुझ्या लक्षात आहेत। लहान एका गरजू माणसाची गरज दुसऱ्या माणसाने पूर्ण करायला सांगितले आहे। एका गरजू माणसाची गरज दुसऱ्या माणसाने पूर्ण करायला सांगितले आहे। जर उद्या अम्मीची तब्येत ठीक झाली ना तर ती आपल्यासाठी सर्वात मोठी जी असेल। चला आपण दुआ करूया की अल्लाह आम्हाला लवकर बरं। आमीन या अल्लाह, आमच्या पार्वती अम्माला लवकर बरं कर। रिक्षा जा तू अम्माजवळ अम्माची काळजी घे। जी भैया। लक्ष्मी, हा अम्मा, खूप उशीर लावला यायला। अम्मा तुझी तब्येत ठीक नाही? हो ग, मला बरं नाही। मी आणि रुखसार दवाखान्यात गेलो होतो। दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी सलाईन लावायला सांगितले। माझ्याकडे कुठे ते पैसे होते। मग अम्मा तू सलाईन नाही लावली? लावली ना, रुखसारला दिले होते पैसे। मी घेत नव्हते, पण ती काही ऐकतच नव्हती। तिने मला कसम घातली, जर त्या माझे पैसे घेणार नाही तर ती जेवणार नाही। लई हट्ट बोलली आहे। शेवटी मला ते पैसे घ्यावे लागले त्या डॉक्टरची फी देण्यासाठी। अम्मा आता तुला बरं वाटतंय ना? हो आता बरं वाटत आहे। अम्मा हो अम्मा, ईदच्या दिवशी मोठी माणसं लहानांना ईदी देतात ना? हो। अली कुठे गेले का त्याच्या झोपडीत? हो, अली त्याच्या झोपडीत झोपला असेल। अम्मा तू आराम कर, येते मी। कुठे चालली? या रात्री आणि अम्मा काळजी करू नकोस, येते मी। देवा मरण द्यावं एकदा। सरकारी दवाखान्यात एवढी गर्दी असते की माणसाचा नंबर येईपर्यंत माणसाचा जीव जाईल।
केले की डॉक्टरचं पण घोड्याचं बिल ऐकून माणूस मळूनच जाईल. देवा, आमच्यासारख्या गरिबांना एकदाच मरण दे रे. पण हे दुखणे नको, लई पैसा लागतो रे देवा. देवा, माझं काही बरं वाईट झालं नाही रे, तर माझ्या या लेकरांची काळजी घे रे देवा. काय ग लक्ष्मी, काय झालं? कशाला उठवते सर्वांना? अम्मा, तिला बाहेर बोलावलं आम्ही. अरे, झोपली असेल ती, कशाला उठवतो तिला? अली, तू तिला उठवून बाहेर आ. बर. आम्ही सर्वांनी मिळून तुझ्यासाठी काय आणलंय? हा ड्रेस तू त्या दिवशी रुक्सासाठी पसंत केला होता ना? हा, वही है. रुक्सा, ये ड्रेस तेरे लिए. माझ्यासाठी? हो रुक्सा, तुझ्यासाठी. आमचं सर्व बहीण भावांकडनं तुला ईदी. ईदी? हा रुखसार, आता तुला आम्ही मिळून ईदी दिली. आता तू दे आम्हाला शीर खारकी. अरे, त्याची कोणाला काय म्हणतात? शीर खुर्मा. शीर खुर्मा. शीर खुर्मा नाही सँडी भैया, शीर खुर्मा. आता तुझ्याकडून पाहिजे आम्हाला. रुक्सा, टेन्शन घेऊ नकोस. उद्या शीरखुर्मासाठी लागणारं सर्व सामान सँडी त्याच्या पैशांनी आणून देणार आहे. माझे पैसे नाही. सँडी, टेन्शन घ्यायचं नाही रे, अम्मा अजून जिद्दी आहे. आपण ज्या जागेवरती बसलेला आहात त्या जागेवरती आपण बसून राहिलो आहे. नाट्य रसिकांना एक विनम्र सूचना आहे, आपण आपल्यासोबत लहान मुलं सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 21वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव व नंदुरबार केंद्रातील या नाटिकेत अम्माच्या भूमिकेत असलेली ध्रुवी जगदीश कारले या विद्यार्थिनीला अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन